ड्रोनबद्दल बेसिक नॉलेज असणं हे खूप गरजेचं आहे, जे की कोणाला नसतं. आणि तेच बेसिक नॉलेज आपण ह्या व्हिडिओमार्फत देणार आहोत. की गेली 4 वर्ष झालं मी उडवतोय. ड्रोन म्हणजे काय असतं, ड्रोनसोबत काय काय इक्विपमेंट्स येतात आणि त्यांचा वापर काय असतो. जर तुम्ही इन्स्टावरील व्हिडिओ पाहून इथे आला असाल तर तुमच्या सर्वांचं माझ्या नवीन जर्नीमध्ये स्वागत आहे. जसं की आपण इन्स्टावरती बोललो होतो की आपण ड्रोन फ्लाइंग सिरीज यूट्यूबवरती चालू करतोय, जी की लाँग व्हिडिओमध्ये येणार आहे आणि त्यातून इतरांना शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पण त्याआधी ड्रोनबद्दल बेसिक नॉलेज असणं हे खूप गरजेचं आहे, जे की कोणाला नसतं. आणि तेच बेसिक नॉलेज आपण ह्या व्हिडिओमार्फत देणार आहोत. की ड्रोन म्हणजे काय असतं, ड्रोनसोबत काय काय इक्विपमेंट्स येतात आणि त्यांचा वापर काय असतो. पण ते नॉलेज संपूर्ण नीट समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा. त्याआधी मी तुम्हाला माझा स्वतःचा इंट्रो देतो. नमस्कार मंडळी, मी रितेश शिंदे. गेली 4 वर्ष झालं मी उडवतोय ड्रोन. आणि तोच ड्रोन तुम्हाला फ्लाय करायला शिकायचा असेल तर तुम्ही मला माझ्या ह्या जर्नीमध्ये जॉईन व्हा. तर नमस्कार मंडळी, आपण चालू करूयात ही ड्रोनची नवीन सिरीज एका नवीन व्हिडिओमार्फत. तर आपण आपल्या ड्रोन फ्लाइंग सिरीजसाठी हा DJIचा Air 3S वापरणार आहोत, जो की मी डेली यूजसाठी पण हाच यूज करतो. आणि हा ड्रोन मी फ्लाय मोर कॉम्बोमध्ये घेतला होता, जो की ज्यात मी रिमोट ड्रोन फ्लाय मोर कॉम्बोमध्ये ND फिल्टर्स ॲड होतात आणि 2 बॅटरीज ॲड होतात. तर मी असं हे किट घेतलं होतं पूर्णपणे. आपण ह्या सिरीजमध्ये आपण हेच किट यूज करणार आहोत, जे की तुम्हाला मी शिकवणार आहे. तर फर्स्ट म्हणजे हा मेन एअरक्राफ्ट आहे. ह्या ड्रोनला 2 कॅमेरा आहेत. हे जी क्वालिटी आहे 4K 60 FPS मध्ये हा रेकॉर्ड करू शकतो. आणि वर्टिकलला जर करायचं गेलं तर मग हा 2.7K रेझोल्युशनला आणि 30 FPSला असा शूट होतं. ते बाकीचं व्हिडिओ क्वालिटीचं नॉलेज मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईनच. पण अगोदर आपण इक्विपमेंट जाणून घेऊयात पहिली. हा मेन एअरक्राफ्ट आहे, जो की आपण यूज करणार आहोत. त्यासोबत हा रिमोट येतो. हा DJIचा RC2 आहे, जो की ज्याला डिस्प्ले इनबिल्ड आहे रिमोटलाच. आणि हे जे फ्लायमोरमध्ये जे किट भेटतं हे आहेत ND फिल्टर्स. हे लाईटनुसार यूज करायचे असतात. ते पण तुम्हाला मी पुढे हळूहळू सांगत जाईनच. पहिलं आपण रिमोटबद्दल जाणून घेऊयात. रिमोटला 2 प्रकारचे जॉयस्टिक येतात. एक बॅकवर्ड फॉरवर्डसाठी आहे, एक अपवर्ड डाऊनवर्डसाठी आहे. तसेच रिमोटला बॅक साईडला ह्या शॉर्ट की म्हणून 2 बटन येतात, C1 C2. C1चं काम आणि C2चं काम आपण मॅन्युअली सेट करू शकतो. ऑटोमध्ये C1चं काम हे लाईटसाठी आहे. एअरक्राफ्टला ही खाली लाईट येते. ह्याचे भरपूर उपयोग आहेत, ते आपण पुढे जाऊन बघूच. आणि C2चं काम ह्यासाठी आहे की गिम्बल जर स्ट्रेट डायरेक्शनला असला तर तो आपल्याला 1 क्लिकमध्ये जर डाऊन डायरेक्शनला घ्यायचा असेल तर आपण हा C2चा उपयोग करू शकतो. पण ही ऑटोवर आहेत, आपण ह्यांना मॅन्युअली सुद्धा सेट करू शकतो वेगवेगळ्या डायरेक्शननुसार. तसेच ह्या रिमोटला 2 अँटेनाज येतात. ह्याचा उपयोग रिमोट आणि एअरक्राफ्टला कनेक्ट ठेवण्यासाठी होतो. ह्या साईडला व्हिडिओचं बटन आहे आणि ह्या साईडला कॅमेऱ्याचं बटन आहे. ते तुमच्या गरजेनुसार जे तुम्हाला शूट करायचे त्यानुसार तुम्ही ते यूज करू शकता. रिमोटला मेन ही 3 बटनं खूप गरजेची आहेत, जे की पॉवर ऑफचं, रिटर्न होमचं आणि स्पीड मॅनेजचं. आता ह्या स्पीडवर ड्रोनची सेफ्टी खूप अवलंबून आहे. ती म्हणजे का? कारण की सिनेला ड्रोन एकदम स्लो स्पीडला चालतो, नॉर्मलला मीडियम स्पीडला चालतो आणि स्पोर्टला एकदम हाय स्पीडला ड्रोन चालतो. पण जेव्हा ड्रोन स्पोर्ट मोडला असतो तेव्हा ड्रोनचे सेन्सर्स काम करत नाहीत. जेव्हा नॉर्मलला असतो आणि सिनेला असतो तेव्हा ड्रोनचे सेन्सर्स काम करतात. हे आपण जेव्हा फ्लाय करू ऑन फील्डला जाऊन तेव्हा तुम्हाला मी प्रॅक्टिकली दाखवेनच. आणि एक म्हणजे आहे ती रिटर्न टू होमचं बटन. जर तुमचा ड्रोन कुठं लांब गेला असेल, जर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये ॲक्सेसमध्ये दिसत नसेल की ड्रोन तुमचा कुठे आहे, तर हे रिटर्न टू होमचं बटन क्लिक करून आपण त्या ड्रोनला परत जिथून तो टेकअप झाला आहे तिथं तुम्ही त्याला लँड करू शकता. त्यासाठी ह्याचं बटन दिलेलं आहे रिमोटला. तर आता आपण बघूयात एअरक्राफ्ट. हा Air 3Sचा एअरक्राफ्ट आहे, ज्याला 4ही बाजूला सेन्सर आहेत. 1-1.5 मीटर 3 मीटर जशी आपण रेंज ठेवूयात सेफ्टीमध्ये तसं हा डिटेक्ट करून त्या जागी स्टॉप होतो. ह्याला जो मेन सेन्सर अपग्रेडमध्ये त्यांनी दिला होता तो आहे हा समोरचा विजन सेन्सर. ह्या सेन्सरचं काम काय आहे की हा नुसता थांबत नाही, हा समोरचा ऑब्जेक्ट सेन्स करून त्याच्या साईटून जर जागा असेल तर हा तिथून पास होऊ शकतो. ही सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे की जी मला ह्या DJI Air 3S मध्ये भेटली आणि ती खूप युजफुल आहे. की
जरी काय बाय चान्स जर तुम्ही सेन्सर चालू असले तुमचे तर तुमचा जो पॅन आहे तो थांबू शकत नाही. ह्या सेन्सरमुळे ड्रोन न थांबता तिथून निघून साईडून जातो, ज्यामुळे आपला पॅन तसाच कंटिन्यू चालू राहतो. विजन सेन्सर दोन येतात, एक म्हणजे समोरच्या साईडला आणि एक म्हणजे खालच्या साईडला. खालच्या साईडच्या विजन सेन्सरचं काम काय असतं, तर जेव्हा तुम्ही ड्रोन लँड करता तेव्हा तुमचा जो सरफेस आहे तो डिटेक्ट करून त्याच्यावर व्यवस्थित लँड होणे आणि प्रॉपेलर्स बंद करणे, तो हा विजन सेन्सर करून काम करतो. बाकी याचे प्रॉपेलर्स एक्स्ट्रा भेटतात ड्रोनसोबत, ते अजून तर काय मी चेंज नाहीत केले, त्याची काय गरज नाही लागली मला अजून. पण जेव्हा गरज लागेल तेव्हा ह्याचे प्रॉपेलर्स आपण चेंज करू शकतो. शक्यतो ड्रोन ही खूप नाजूक गोष्ट आहे. तुम्ही जेवढी सेफ्टी घेऊन फ्लाय कराल तेवढं तुमच्यासाठी पण चांगलं आहे, कारण की ही एकतर कॉस्टली आहे आणि त्यात ही आपण हवेत उडवतो, म्हणजे पूर्णपणे रिस्की गोष्ट आहे. जेवढी तुम्ही सेफ्टी घेऊन फ्लाय कराल तेवढं तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये किंवा ह्या हॉबीमध्ये जास्त काळ टिकून राहाल. जर तुम्हाला DJI Air 3s बाय करायचा असेल, मी तर हा प्रेफर करेन, कारण बजेट फ्रेंडली पण आहे आणि काम पण भरपूर चांगलं देतो. ह्यात व्हर्टिकल हॉरिझॉन्टल दोन्ही टाईपमध्ये तुम्ही शूट करू शकता. जर तुम्हाला हा ड्रोन घ्यायचा असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक देतो, तिथं जाऊन तुम्ही विजिट करा, तुम्ही चेक करा कॉस्टिंग वगैरे काय आहे चालू कंडिशनला. तुम्ही ऑनलाईनसुद्धा चेक करू शकता. ऑनलाईन कॉस्टिंग काढून तुम्ही जवळच्या डिस्ट्रीब्युटरला कुठे विजिट करू शकता, जिथे तुम्हाला स्वस्त परवडेल तिथून तुम्ही हा घेऊ शकता. ह्याची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या देतो, तुम्ही चेक करू शकता. तर आपण ड्रोनबद्दल आत्ता बेसिक नॉलेज घेतलं. जी इक्विपमेंट आपण यूज करणार आहोत शिकण्यासाठी ती तुम्हाला मी सगळी सांगितलीत. अजून काही इक्विपमेंट्स आहेत ती आपण हळूहळू पुढे जाणून घेऊयातच, जशी त्यांची गरज लागेल. मला असं वाटलं की ह्या दोन गोष्टी ज्या खूप महत्त्वाच्या आहेत की ज्या आपल्याला शिकण्यासाठी लागणार आहेत, त्या गोष्टी तुम्हाला मी इंट्रो करून दिला. त्या गोष्टींचा ड्रोनचं बेसिक बघितलं आपण, मी माझा इंट्रो करून दिला तुम्हाला. तसंच आपल्याला इथून पुढे ड्रोनची पूर्ण सिरीज कंटिन्यू करण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि तसेच माझ्या इंस्टा चॅनललासुद्धा फॉलो करून ठेवा, जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुम्हाला इंस्टा थ्रू लवकर भेटतील. तर लवकरच भेटूयात आपल्या सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.